आज आपण पाहणार आहोत दीप अँटिक अर्थात दीप वस्तू संग्रहालय. चला तर मग पाहूयात. बी क्विक. दीप पुरातन वस्तू संग्रहालय अकोला अमरावती रोडवर अकोल्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्री प्रदीप नंद यांच्या कल्पनेतून साकारलेले हे दीप अँटिक. ही तोफेची प्रतिकृती. सर्वप्रथम आपल्याला तिकीट काउंटरवर एंट्री तिकीट घ्यावी लागेल. आम्ही आमच्यासाठी तिकीट घेतली आहेत. तिकीट दर 50 रुपये प्रति व्यक्ती असा आहे. प्रवेशद्वारावर आपल्याला गौतम बुद्धाची मनमोहक अशी प्रतिमा पाहावयास मिळते. अरे वा! अतिशय कलात्मक पद्धतीने सर्व पुरातन वस्तूंची ठेवण येथे केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची पितळी भांडे इथे रचून ठेवलेली आहेत. पुरातन काळातील वापरात येणाऱ्या विविध वस्तू देखील इथे आपल्याला पाहायला मिळतील. खूपच सुंदर. हे बघा, या आहेत नक्षीदार पितळी दौत आणि ही दागिने ठेवण्याची पेटी आणि हे तऱ्हेतऱ्हेचे कंदील. वाव! ही आणखी काही प्राचीन भांडी. ही काही नक्षीदार भांडी. अरे, हे तर अडकिते आणि ते सुद्धा विविध प्रकारचे. खूपच सुंदर. आणि हा माझा आवडता खेळ बुद्धिबळ. चला, लावायचा का एक डाव? अरे, हे काय? इतके सारे कॅमेरे. अजब गजब कॅमेरे. तुम्हाला यातला कोणता कॅमेरा आवडला सांगा बघू. इथे व्हिडिओ शूटिंगचे कॅमेरे सुद्धा आहेत बरं का. वाव! आणि हे आहेत कॅमेऱ्यात टाकायचे रोल. इथे काचेचे काही पात्र व्यवस्थित मांडणी करून ठेवलेले आहेत. वाव! हा आहे ग्रामोफोन. यावर आपल्याला गाणं सुद्धा ऐकायला मिळेल. या आहेत ग्रामोफोनच्या तपकड्या. कॅसेट्स खूप साऱ्या. VCR सुद्धा पाहायला मिळेल इथे.
विविध प्रकारची गजराची घड्याळे व वॉल क्लॉक किती सुंदर आहेत, नाही का? हे टाइपरायटर, ते सुद्धा विविध कंपन्यांचे. विविध प्रकारचे स्मोक पाईप्स पण आहेत. ही आहे पायदान पेटी, म्हणजेच पायाने वाजवण्याचे हार्मोनियम. ही आहेत विविध देशातील नाणी आणि चलने. यामध्ये प्राचीन नाणी आणि नोटा देखील आहेत. अरे वा, ही तर सुंदर कलाकृती. हा आहे शाही झुला. चला या. आणि ही शिवकालीन शस्त्रे. आणि ही पाषाणापासून बनवलेली. ही आहेत वेगवेगळ्या प्रकारची कुलूप व किल्ली. खूपच सुंदर. चला या. ही आहे लाकडापासून बनवलेली बैठकीची खोली. इथे बसून कदाचित राजकीय खलबते चालत असतील. चला आता पुढे पाहू. यातून पूर्वीच्या काळी जलपान करत असत. खूपच सुंदर. हे विविध प्रकारचे रेडिओ आणि टेप रेकॉर्ड्स. लवकरच या वस्तू संग्रहालयाला लागूनच तारांगण तयार होत आहे. ते सुद्धा पाहण्याजोगे नक्कीच असेल, यात शंका नाही. ही बघा, पोस्टाची तिकिटे. पूर्वी वापरात येणारी ही विजेची बटणे. वाव, किती सुंदर पणत्या. या आहेत जुन्या कॅसेट्स, जुने चित्रपट व जुन्या गायकांच्या गीतांच्या कॅसेट्स. काचेचे बहुरंगी कंदील आहेत ना आकर्षक. हा आहे पानडुबीमधील दिशादर्शक. या आहेत मजबूत आणि भक्कम अशा तिजोऱ्या, सहजासहजी न उघडणाऱ्या.
माझा दादा तिजोऱ्या उघडण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया त्याला उघडता येते का ते. वस्तू संग्रहालयाच्या पाठीमागच्या बाजूला सुसज्ज व भव्य असे प्रसाधनगृह आहे. इथे लहान मुलांसाठी ही खेळणी उपलब्ध आहेत. लवकरच येथे निवासासाठी रूम सुद्धा तयार होत आहेत. अशा प्रकारे आपण दीप पुरातन वस्तू संग्रहालयाविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला इथला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायलाच हवी. मग येणार ना तुम्ही? Yeah.